वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज तारीख आहे 9 ऑक्टोंबर 2025। आता चाललो आहे मी देवाला, कारण की कान पण लय दुखायला लागला. हे काय कान दुखायला लागला आहे, हे कानासाठी चाललो आहे मी. तिथे एक देवस्थान आहे, तिथं 4 गुरुवार गेले की कान आपोआप बंद होतो दुखायचा. म्हणून म्हणलं तिकडं जावं. हे काय कान सुजला आहे आणि दुखाय पण लय लागला आहे. 4 दिवस झालं कान दुखते, कशानं दुखते काय माहिती. आणि आज जरा फुटकं उठलं, ती पण असं बोट घातलं की दुखते कान. मग ती मम्मी म्हटली 4 गुरुवारी जा, कान थांबते दुखायचा. मग म्हटलं चालते जातो. मग आता जाणार आहे. आता साखर आणि उदबत्ती घेणार. मग आता चालत चालतच जायला लागणार, कारण की गाडी नाही. एक लय लांब नाही, एक किलोमीटर लांब आहे इथनं. मधनं गेलं की येते. मग तिथं जाऊन साखर बिकर निवद जाऊन मग पाया पडून येणार. म्हणजे असं 4 गुरुवारी जायचं आहे. आता चाललो आहे. आता अंघोळ बिंघोळ केली, कपडे घातली, आता घेऊन जातो आणि आल्यावर देवपूजा करतो. कारण की आता देवपूजा करायला लागली की मग परत उशीर होणार तिकडं जाय. म्हणलं पहिला जाऊन येतो, मग देवपूजा करतो. असं करतो. थोडं अंतर राहिलं आहे काय, दत्तनगर राहिलं का नाही, त्याच्या आतच आहे बा, इकडंच आहे. थोडंसं राहिले इकडं. लोक आहेत का बघायला पाहिजे, नाहीतर कशी गर्दी असते ना. दर गुरुवारी जायला लागतं, दर गुरुवारी गर्दी असते. बघायला पाहिजे कोण आहे का. इथनं आत वळायचं. हे मंदिर आहे शालीबाबाचं. इथं लोक दर गुरुवारी येतात ना. आता उदबत्ती साखर ठेवतो. झालं आता जाऊन आलोय, साखर आणि उदबत्ती जाऊन आलोय. आता दर गुरुवारी यायचं ना. आता पुढच्या गुरुवारी येणार. चाललोय आता घरी. आता घरी जाऊन देवपूजा करायची आहे मला. आता इथनं चालत जायला लागणार मला. आता घर इथनं आहे अर्धा किलोमीटर, कारण की या लागतंय नाही, देवाचं आहे म्हटल्यावर याच लागणार. आता इकडं वाट आहे डायरेक्ट. आता मधनं गेलं पाहिजे मला, कारण की मधनं गेलं की जवळ येते ना मग घर. कारण की इथं आले की बरोबर कान दुखायचा कमी होतो, म्हणजे 2 आठवड्याचंच कमी होतो. आणि इथं 4 गुरुवारी यायचं असते. हे मला पण माहीत नव्हतं. म्हणजे इथं आले की कान दुखायचं कमी होते देवाला. म्हणजे शालीबाबा म्हणून नाव आहे ना देवस्थानचं. मग मम्मीने सांगितलं जा तिथं. मी पण गेलेलो, कान दुखायचा माझा पण कमी आला, तू पण जा म्हटली मम्मी. पण मग मम्मीला म्हटलं जातो मग 4 गुरुवारी. म्हणजे मम्मीचं पण 1-2 आठवड्यातच काम थांबलं दुखायचा. म्हणजे 2 आठवडे झालता ना मम्मी. म्हणजे दुसऱ्या गुरुवारीच तिचा काल थांबलेला दुखायचा. आणि अजून 2 गुरुवार राहिलेलं. म्हणजे बघा किती फरक पडतोय. म्हणजे सगळी कडेगावातली जेवढी लोक आहेत तेवढी लोक इथं येतात. म्हणजे सगळी दर गुरुवार येतात. तर मी 4 गुरुवारी मागून घेतलं ना. आता 4 गुरुवारी जाणार. 2 दिवस झालं कान दुखायला लागला आहे माझा. नेमकं कशामुळं दुखतोय ते काय कळना झालं. म्हणून आता चाललो आहे एक देवस्थान आहे आमच्या इथे शालीबाबा म्हणून. तिथे गेले की 4 गुरुवार जायला लागते ना. मग 4 गुरुवार गेले की काम थांबतो दुखायचा. घरी आलो, अरे आलो जाऊन. हे जर पिशवी फास्ट चालत गेलो. हे जर पिशवी पिशवी ठेव की. इधर जाऊन आलो, गर्दी नव्हती, कोणच नव्हतं. पाया पडून तू कधी गेलतीस ग? म्हणजे कधी, किती वर्ष झाली त्याला? दुखत होतं का? फुटकं उठलेली कानात दुखत होतं वे. मग किती 4 गुरुवार गेलीस वे? 5 गुरुवार आहे. 4 गुरुवारी असं. हा, 5व्या गुरुवारी मलिदा करू. म्हणजे नाही 4 गुरुवारी जायचं असते ना. 5व्या गुरुवारी वे. मला वाटलं 4 गुरुवारी. 5व्या गुरुवारी मलिदा घेऊन जायचं. मलिदा म्हणजे कान दुखायला गेला मलिदा घेऊन जायचा. शेवट 5व्या गुरुवारी. शेवटच्या. म्हणजे आबू काका दिसला मला आता. पण आबू काय चैतन्य दररोज येतोय. कुठे होता दर गुरुवारी येतोय. मी म्हणलं नाही, ते कान दुखायला लागलाय म्हटलं. मग काय म्हटलं? काय नाही. मग गेला होता. ती दर वेळी येते है ना. ती मसरूनची वांडे जाते ती. सगळे जाते ती तिथं.
कान दुखायला लागले हम्म. आणि तुझा किती दिवसात काम लगेच कमी आला 5व्या गुरुवारी. म्हणजे- 4थ्या गुरुवारी कमी आला. चौथ्या गुरुवारी कमी आला वे होय. सगळं करून बसले, औषध बिवषध काय कमी आलं. काहीच फरक पडला तुबा आणल्या. लावायची वे हम्म. तरी पण कमी नाही. नाही. मग कमी आलो वे शाले बाबा. शाले बाबा देवस्थान आहे ना. हम्म. गर्दी काय नव्हती एवढी गुरुवारची येते ती माणसं. म्हणजे दर गुरुवारी येते ती. आत्ता गर्दी नसते, थोड्या वेळा नसते. कोण म्हणलं? तीच की कोण? म्हणजे मीच म्हणते गर्दी नव्हती आता. सकाळचे मोठे साक- वाटेच नाही, 2च नाही. साखर बिकर जाऊन आलो तिथे. म्हणजे हे काय ते साखर फूट तिथे एक ठेवली आत. उदबत्ती आहे हे काढबी ती. होतं तिथे दिवा लावलेला होता की. तिथं 2 उदबत्त्या लावल्या आत. बाहेर एक उदबत्ती लावली, बाहेर थोडी साखर ठेवली सध्या पूजा करणं वाजली ती. आणि आत ठेवली साखर. आणि ते म्हणजे अशी ओवाळी फेऱ्या घातल्या अशा. काय आत गेलता काय? अशी फेऱ्या घातल्या. तुला गाडी घेऊन आला सर. गाडी घेऊन मी चाल म्हणायच नाही का तुम्ही येतो तुमच्या संगत? नाही मी चालत आलतो. तो त्याला वेळ लागणार होता म्हणून मी म्हणलं जातो पुढं. तो म्हणला का तुला थांब म्हणून? नाही मी फेऱ्या घातल्या. फेऱ्या घालून परत मग पाया पडून मग आलो. चला आता देवपूजा करायची आहे ना. पाणी आणून ठेवले, फुले आणले ती. फुलं आणल्या तीच का? हे आपलं हे बा आमच्या पाणी आणले कळशीभर. हे आमच्या झाडाची फुलं. पाणी कुठं आहे? कळशीभर आणले. ते नाळात पाणी आमच्याच ना. हा आता देवपूजा करतो. आत्ता देवासनं जाऊन आलोय. खिडकी उघड की जरा उजड पड. आहोत. चला ही गेलतीत का शाले बाबाला कधी जात नाही. तिकडं गुरुवारी? हा काय काय जातो तिथून. पहिलं जात होती तू कधी? आता का जात नाही? जाते ती रे. मध्ये फेऱ्या पाळून मारायच्या, तिथे बसायचं देवा पुढं. कान जिथं दुखते तेव्हा म्हणा कान तुला माझा थांबला पाहिजे एवढंच म्हणायचं. हा आणि देवा पुढं बसायचं तिथं आणि उदबत्ती तिथंच लावायची. उदबत्ती लावून मग पाया पडून येतो. शेवटची फेरी मारायची. हा कान दुखते तिथं झापायचं 4 दिशेला. हा खंड्या नमस्कार करायचा, जायचा काय चुकून लागते झाली त्याला बाजूला एवढे मारायचं. सगळी माणसं येतात वाटतं तिथं आहे ना का? सगळे येतात तिथं. आपल्यातली पण जातात की है ना तिथं वय. मी जन्माच्या आधीपासून आहे ते पहिलं बारीक होतं, नुसतं मोकळत होतं. जिवंत आहे समाधी. मोकळत होतं तिथं. पुन्हा मग ते पैसे काढून करून हे बांधले. नाही मग समाधी समाधी जिवंतच आहे का ते? कोण होतं ते? देव देव आहे काय? आमच्या आईच्या जन्माच्या आधीकडचं आहे. आबा बा. लय दिवसापासून आहे का नाही? माणसं इथे जाऊन काही इडम नाही तिथे तिथे. हा एवढ्या गंजीत कोणी चूल कुणाला पेटवा येत नाही. ये वय तुळशी गेले येते. चुल वय काय घातलंय चुलीत? पोतं घातलंयस वय. चला जातो मी.